नमस्कार. मी अतुल खेरडे, खगोल अभ्यासक आहे. आत्ताच आपण बातमी ऐकली असेल की 2038 साली काहीतरी एक मोठा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार आहे आणि त्यामुळे खूप मोठे नुकसान वगैरे होण्याची शक्यता आहे. आमच्या लहानपणी 1980च्या आसपास एक स्कायलॅब असंच पडणार आहे म्हणून बातमी आली होती आणि तेव्हा काही लोकांनी घरंबिरंसुद्धा विकली होती, कारण की आता जग बुडी होणार असं गृहीत धरून असं मला आठवतं. या विषयाची मी नीट माहिती घेतल्यावर लक्षात आलं की सगळ्यात प्रथम एकदम घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही. नासाने अभ्यास करून शक्यता वर्तवलेली आहे की साधारण 60 ते 800 मीटर व्यासाचा एखादा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता 2038पर्यंत 72% आहे. याचा अर्थ काय की कुठलाही लघुग्रह हा आयडेंटिफाय केलेला नाही आहे की हा ग्रह येऊन धडकणार आहे. कुठला तरी लघुग्रह धडकण्याची जी शक्यता आहे 2038पर्यंत ती 72% आहे असं नासाने अभ्यासांती सांगितलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय करायचं, तर आता त्या दृष्टीने जे प्रयत्न सुरू आहेत की असं अचानक जर एखादा काही लघुग्रह मार्गावर सापडला आपल्याला किंवा हा आता पुढे पृथ्वीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे, तर मग काय करायचं हे ऐन वेळेवर किंवा 1-2 वर्षात 3 वर्षात सुचवणं शक्य नाही आहे. आणि म्हणून त्याची तयारी करण्यासाठी नासाने काही वर्कशॉप्स घेतले होते. तर त्याच्यातून त्यांना 4 प्रकारच्या कृती करण्याचं लक्षात येतं आहे की 4 गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे. कुठल्या 4 गोष्टी, तर सगळ्यात पहिले जनमानसांमध्ये याचं अवेअरनेस वाढवावं लागणार आहे. हे कोणाला माहितीच नाही आहे लोकांना की अशा प्रकारचं काहीतरी होऊ शकतं, तर त्याचं अवेअरनेस वाढवावं लागणार आहे. दुसरी एखादी गोष्ट आपल्याला करायला लागणार आहे ती म्हणजे अंतराळामध्ये एखादं यान पाठवून त्या ग्रहाचे काही आपल्याला विघटन करता येतं का, त्याच्या ठिकऱ्या उडवता येतात का, किंवा त्याचा मार्ग बदलता येतो का, ही पण त्याच्यामध्ये एक कृती असू शकते. तिसरी म्हणजे जर असा इम्पॅक्ट झालाच, समजा तो लघुग्रह येऊन कोसळलाच, तर अशा कोसळलेल्या लघुग्रहासाठी नंतर तिथल्या जनमानसांचं व्यवस्थापन कसं करायचं, की ते काय म्हणजे जीवितहानी टाळणं कसं शक्य आहे, लोकांना आधीच तिथनं हलवता येईल का, कारण जसं जसं तो जवळ येईल तसं त्याचा मार्ग अगदी निश्चित होईल आणि तो नेमका कुठे पडणार आहे हे 100% लक्षात येईल आपल्याला. आणि तेव्हा तयारी कशी करायची, तर या प्रकारचं एक कृती करायला लागणार आहे. आणि चौथा भाग म्हणजे आत्ता जनमानसांमध्ये ह्याची माहिती पोचवायची कशी, म्हणजे समजा आफ्रिकेतल्या एखाद्या जंगलात तो ग्रह जर पडणार असेल तर बाकीच्या लोकांना सांगायचं कसं. हाच ग्रह समजा न्यूयॉर्कमधल्या एखाद्या शहरात पडणार असेल तर ही माहिती पुरवायची कशी, कारण लोकांमध्ये जर चुकीची माहिती गेली तर अनागोंदी सगळं अराजक माजण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे ती माहिती लोकांपर्यंत पोचवायची, कृतीशील माहिती, की बाबा लोकांना हे कळलं पाहिजे की बाबा आपण नेमकं आता करायचं काय, अशा प्रकारची माहिती लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि त्याचीसुद्धा तयारी करावी लागणार आहे, व्यवस्था करावी लागणार आहे. आणि या सगळ्या व्यवस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर करावं लागणार आहे, कारण हे नेमकं कोणाच्या नशिबाला येईल हे आता नाही सांगता येत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रकारचं याच्यावर काही कोऑपरेशन करता येईल का, असा तो विचार सुरू आहे. तर म्हणून परत सारांश म्हणून सांगतो की कुठलाही प्रकारचा लघुग्रह येऊन आपटण्याची शक्यता वर्तवलेली आहे, की असा एखादा ग्रह आपटण्याची शक्यता 72% आहे 2038पर्यंत. कुठलाही आयडेंटिफाय झालेलं नाही, कुठली तारीख निश्चित नाही आहे, त्याची साईज पण आपल्याला कळालेली नाही आहे. आणि अजून हे सगळं फक्त शक्यता वर्तवण्याच्या स्पेसमध्ये आहे. धन्यवाद.